नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त मनोरंजक असणार आहे, कारण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा। मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आता मधुभाऊ प्रिया ही खरी तन्वी नाही तर सायली ही खरी तन्वी आहे ही गोष्ट अर्जुनला सांगणार, आणि मग अर्जुन आणि मधुभाऊ हे दोघंजण मिळून सगळ्यांच्या समोर हे सत्य आणणार आणि प्रियाला आता घराच्या बाहेर कशा प्रकारे काढून टाकणार। आता हे सगळं एकंदरीत पाहता खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या भागाकडे, म्हणजेच ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांकडे। तर आतापर्यंत आपण असं पाहिलं होतं की इकडे प्रियाने आता मुद्दामून मधुभाऊंना घराच्या बाहेर काढण्यासाठी स्वतःचा एक महागडा नेकलेस त्यांच्या बॅगेमध्ये लपवला होता आणि सगळ्या घरात अगोदर शोधण्याचं नाटक केलं, आणि मग नंतर त्यांच्याही बॅगेतून तो नेकलेस काढला आणि मधुभाऊंनी नेकलेस चोरला असा कालवा केला, बोंबाबोंब केली आणि मधुभाऊंना घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। पण ऐन वेळेस प्रतापने मधुभाऊंची बाजू घेतली, त्यांची साथ दिली आणि अर्जुन, सायली, प्रताप या तिघांनीही मिळून मधुभाऊंना घर सोडून जाण्यापासून थांबवलं होतं। आता मात्र मधुभाऊ हे पुन्हा एकदा सुभेदार कुटुंबियांच्या घरामध्ये त्यांच्याच घरी राहणार असतात। सायली अर्जुनने त्यांच्याकडून आता वचनच घेतलेलं आहे की काहीही झालं तरी तुम्ही घर सोडून जाणार नाही। आता नेमकं त्याच्या पुढे काय घडणार हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आता आपण पुढे पाहतो की इकडे मधुभाऊंवरचे आरोप हे सिद्ध झालेले असतात। प्रिया खोटारडी असते, पण ही गोष्ट कोणीच सुभेदार ऐकून घ्यायला तयार नसतात। फक्त सायली आणि अर्जुनने मधुभाऊवरती विश्वास ठेवलेला असतो। आता मात्र मधुभाऊंना स्वतःला आपण खोटारडे नाही आहोत हे सिद्ध करायचं असतं, पण ते कसं, आपल्यावर कोण विश्वास ठेवणार आणि कसा, हा प्रश्न मधुभाऊंना पडलेला असतो। त्यांच्या डोक्यात सतत हे विचार फिरत असतात की कुठे कमी पडलो आपण। एक सायली आहे जिच्यावरती माझे संस्कार आहेत, आणि दुसरीकडे प्रिया आहे जी माझ्याच हाताखाली राहिली, हाताखाली वाढली, पण तिच्यावरती माझे कोणत्याही प्रकारचे संस्कार झाले नाही। तिला सांभाळण्यात मी कुठे कमी पडलो, ह्या विचारात मधुभाऊ हरवलेले असताना त्यांच्या डोक्यात सतत हा प्रश्न येत असतो की मधुभाऊ आणि मी माझ्याबद्दल का खोटं बोलते प्रिया। तर दुसरीकडे आता अर्जुन हा मधुभाऊंना सांगत असतो की मधुभाऊ, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, जे काही झालं त्यामध्ये तुमची चूक नव्हती, तुम्ही सतत या गोष्टींचा विचार करू नका। सायलीला तर खूप जास्त दुःख होत असतं मधुभाऊंवर प्रियाने जे काही आरोप केलेले असतात त्यामुळे। ती खोलीत नाराज एकटीच बसलेली असते। अर्जुन तिच्याकडे येतो आणि तिला समजावून सांगतो, हे बघा मिसेस सायली, तुम्ही जर या अशा उदास नाराज बसत राहाल तर मग मधुभाऊंनासुद्धा खूप वाईट वाटेल। उलट तुम्ही त्यांच्यासमोर चांगलं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे। त्यावर सायली ही सांगत असते की मला शक्यच होत नाही आहे, प्रिया का अशी सतत मधुभाऊंच्या बाबतीत वागते। आता ना मी तिच्याबद्दल आणखीन थोडी सक्त होणार आहे, मी स्वतःच तिच्यावरती नजर ठेवायला सुरुवात करते। तर दुसरीकडे आता मधुभाऊ हे दुपारच्या वेळेस घरात फिरत असताना त्यांना स्टोअररूमचा दरवाजा उघडा दिसतो। मधुभाऊ स्टोअररूमचा दरवाजा उघडा बघतात आणि चुकून ते स्टोअररूमच्या आत चालत जातात। आता आतमध्ये बरीच खडबड ठेवलेली असते आणि त्या खडबडीमध्येच आता लहानपणीच्या अर्जुनचा, सायलीचा म्हणजेच खऱ्या तन्वीचा आणि पूर्णाजीचा फोटो असतो। आता तो फोटो बघून लगेचच मधुभाऊ त्या फोटोच्या जवळ जातात आणि विचार करायला लागतात की हा फोटो तर साऊचा आहे, मग हा इथे कसा। तर दुसरीकडे प्रिया मात्र खूप टेन्शनमध्ये असते। ती विचार करत असते की माझा संपूर्ण प्लॅन हा फ्लॉप गेलेला आहे। त्या म्हाताऱ्याला घराच्या बाहेर काढणारच होता अश्विन, पण तितक्यात तो प्रताप सुभेदार बोंबलला आणि त्या म्हाताऱ्याला घरामध्येच ठेवून घेतलं। काय गरज होती, एवढा चांगला प्लॅन होता, सक्सेसफुल होता राहिला। तर दुसरीकडे मधुभाऊ हे त्या फोटोला अगदी निरखून पारखून पाहत असतात। तर आता मधुभाऊंना हे तर कळतं की यामध्ये पूर्णाजी आहेत आणि सायली आहे, पण सायली पूर्णाजींबरोबर कशी काय फोटो काढायला येईल हा प्रश्न आता मधुभाऊंना पडलेला असतो। आता मधुभाऊंना ही गोष्ट खरं तर सायलीला आणि अर्जुनला सांगायची असते, पण ते सांगू शकत नसतात। ते आता सतत विचारात राहायला लागतात की साऊचा फोटो पूर्णाजींबरोबर कसा काय।
तर आता सायली ही मधुभाऊंना विचारते, मधुभाऊ काय झालं, तुम्ही नाराज आहात का? पण मधुभाऊ हे सायलीला काहीच सांगत नाही. सायली ही गोष्ट अर्जुनला सांगते की मधुभाऊ हल्ली खूप नाराज राहतात जेव्हापासून प्रियाने त्यांच्यावर खोटे आरोप केलेत. त्यावर अर्जुन म्हणत असतो, तुम्ही काळजी नका करू, मी बोलेन त्यांच्याशी. त्यावर सायली म्हणते, नाही नको, तुम्ही बोलल्याने त्यांना वाईटच वाटेल, त्यापेक्षा मीच पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलते. आणि मग आता पुन्हा एकदा सायली ही मधुभाऊंकडे आलेली असते. ती त्यांना विचारते, मधुभाऊ काय झालं? प्रिया जे काही वागली त्या गोष्टीचा सल अजूनही तुमच्या मनात आहे का? नका ना फार विचार करू, नका पाहू तिचं बोलणं मनावर घेऊ, ती पूर्वीपासून अशीच आहे, तुम्हाला माहीत आहे ना. त्यावर मधुभाऊ म्हणत असतात की मी त्यामुळे अस्वस्थ नाही आहे साऊबाळा. इतक्यात त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो. आता अर्जुन हा मधुभाऊंना म्हणत असतो, जर तुम्ही त्यामुळे अस्वस्थ नाही आहात तर मग काय झालं, तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात ते आम्हाला सांगा. त्यावर मात्र आता मधुभाऊ हे अर्जुनला काही नाही म्हणतात. अर्जुन त्यांना विचारतो, तुम्हाला केसचं टेन्शन आलं आहे का, आपल्या स्ट्रेस आला आहे का तुम्हाला? त्यावर मधुभाऊ ह्या गोष्टीसाठी सुद्धा साफ नकार देतात. त्यानंतर आता सायलीला कोणीतरी बाहेरून हाक मारतं. सायली म्हणते, हो हो आलेच, आणि लगेचच आता ती बाहेर जाते. तर तिला विमलताईने हाक मारलेली असते. आता सायली ही तिकडनं निघून गेल्यावर मधुभाऊ विचार करतात की मी ही गोष्ट जावई बापूंबरोबर बोलू शकतो, त्यांना तरी मी हे सगळं सांगायला हवं. मग आता तिकडनं अर्जुन जात असताना मधुभाऊ अर्जुनला हाक मारतात, जावई बापू थांबा. अर्जुन लगेच मागे फिरतो. मधुभाऊ म्हणत असतात की मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो, हो बोला ना मधुभाऊ. त्यावर मधुभाऊ म्हणतात, दरवाजा बंद करून घ्या जावई बापू. अर्जुन दार बंद करतो. मग मधुभाऊ बंद दाराआड अर्जुनला सांगत असतात की आज मी फेरी मारत सहज तुमच्या रूमपाशी गेलो होतो, मुद्दाम नाही पण चुकून मी आतमध्ये डोकावलो तर तिथे मला पूर्ण आजींचा आणि त्यामध्ये सायलीचा फोटो दिसला. त्यावर अर्जुन म्हणतो, व्हॉट? त्यावर मधुभाऊ म्हणतात, हो खरंच, मी त्या फोटोमध्ये लहानपणीची सायली पाहिली. तर अर्जुन म्हणतो, नाही मधुभाऊ, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मधुभाऊ म्हणतात की नाही, मी खरं बोलतोय. अर्जुन मधुभाऊंना घेऊन पुन्हा स्टोर रूममध्ये जातो आणि कुठला फोटो पाहिलात तुम्ही असं विचारतो. मधुभाऊ अर्जुनला तो फोटो दाखवतात. अर्जुन म्हणत असतो, तुम्ही खरंच शुअर आहात मधुभाऊ की ही सायली आहे? त्यावर मधुभाऊ म्हणतात, हो, मला सायलीचा फोटो हा अगदी हुबेहूब आठवतो. त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो, मधुभाऊ तुम्हाला माहीत नसेल तर हा फोटो जो आहे त्याच्यामध्ये पूर्णा आजी, एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला लहानपणीची तन्वी आहे. त्याबरोबर लगेचच मधुभाऊ म्हणत असतात, काय? अहो पण तन्वी तर प्रिया आहे ना? त्यावर लगेच अर्जुन म्हणतो, याचा अर्थ नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड घोटाळा आहे. जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे सायली ही तन्वी आहे तर प्रिया ही खोटं बोलते आपल्या सगळ्यांशी. मग ती हा खोटारडेपणा का करते हे आपल्याला सगळ्यांच्या समोर आणावं लागेल. पण मला तुम्ही प्रॉमिस करा की जोवर मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही ही गोष्ट कोणालाच सांगणार नाही. आता मधुभाऊ अर्जुनला वचन देतात की जोवर तुम्ही बोलणार नाही तोवर मी ही गोष्ट कोणालाच सांगणार नाही. आता अर्जुन विचार करतो की आपल्याला काय करता येईल, प्रियाला सगळ्यांसमोर एक्सपोज करायचं आहे, पण ते कसं? आणि मग अर्जुनला एक भन्नाट आयडिया सुचते. अर्जुन हा घरातल्या सगळ्यांनाच सरप्राईज आहे सगळ्यांसाठी, संध्याकाळी सगळ्यांनी खाली यायचं असं सांगून टाकतो. आता सायलीला प्रश्न पडलेला असतो की नेमकं काय सरप्राईज आहे. सायली अर्जुनला विचारते देखील, पण अर्जुन हा तिला काही सांगत नाही. तो तिला म्हणतो की तुम्ही सुद्धा डायरेक्ट खाली या, मगच तुम्हाला सरप्राईज पाहायला मिळेल. आता सगळेजण आलेले असतात, पण त्या ठिकाणी आता प्रिया आणि अश्विन हे दोघं जण आलेले नसतात. अर्जुन हा म्हणत असतो, ज्यांच्यासाठी सरप्राईज आहे तेच आलेले नाही आहेत, मग असं कसं चालेल? पूर्णाजी, पहिले तू अश्विन आणि त्याची बायको म्हणजेच तन्वी या दोघांना बोलव. पूर्णाजी म्हणत असते, कशाला? त्यांना नाही यायचं तर नको येऊ देत. तुला आम्ही आलोय तेवढं पुरेसं नाही आहे का? त्यावर अर्जुन म्हणतो, असं कसं? सरप्राईज खरं त्यांच्यासाठी आहे. मधुभाऊंनी तन्वीचा हार चोरला होता ना, त्याचं मधुभाऊंना रिग्रेट आलं आहे आणि मधुभाऊंना सॉरी म्हणायचं आहे. तू बोलव तर खरं तन्वीला. त्याबरोबर आता अश्विन आणि प्रियासुद्धा तिकडे आलेले असतात. मग अर्जुन लगेचच म्हणत असतो, एक मिनटं, आणि मग तो लहानपणीच्या तन्वीचा स्वतःचा आणि पूर्णाजीचा फोटो घेऊन आलेला असतो. आता अर्जुन पूर्णाजीला विचारतो, पूर्णाजी मला सांग, या फोटोमध्ये कोण आहे? त्यावर पूर्णाजी म्हणते, अर्जुन तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? भानावर आहेस ना? त्यावर अर्जुन म्हणतो, पूर्णाजी मी विचारतोय तेवढं सांग ना प्लीज. त्यावर पूर्णाजी म्हणते, या फोटोमध्ये लहानपणीची तन्वी, तू आणि मी, आपण तिघंजणं आहोत. आता हे ऐकून अर्जुन म्हणतो, लहानपणीची तन्वी, बरोबर? मधुभाऊ, आता जे तुम्ही मला सांगितलं तेच तुम्ही या सगळ्यांनाही सांगा.
मग आता लगेचच मधुभाऊ हे सांगायला लागतात की या फोटोमध्ये जी मुलगी आहे ती प्रिया नाही तर सायली आहे. आता हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, ऐकलत, याचा अर्थ ही जी कोणी मुलगी तुमच्यासमोर उभी आहे ती फ्रॉड आहे, खोटारडी आहे, ती खोटी तन्वी बनून आपल्या घरी आलेली आहे. आता हे ऐकून लगेचच पूर्णाजी म्हणत असते, अर्जुन गप्प बस, तू काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का? तू तन्वीवरती संशय घेतोयस, ते सुद्धा या कोणाच्या तरी सांगण्यावरून. ही माझी तन्वीच आहे आणि हा तिचा लहानपणीचा फोटो आहे. तुझी बायको तन्वी कशी काय असू शकते? ती तर एका आश्रमात लहानाची मोठी झाली आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, एक्झॅक्टली, मला सुद्धा तेच म्हणायचं आहे. सायली ही आश्रमात मोठी झाली आहे आणि प्रियासुद्धा त्याच आश्रमात मोठी झाली आहे. सायली मधुभाऊंना त्याच दिवशी भेटली होती ज्या दिवशी रविराज काका आणि प्रतिमा आत्या तन्वी यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता. ते सुद्धा रात्रीची भेटली होती, रडत रडत. आता हे सगळं कळल्याच्या नंतर मात्र लगेचच अर्जुन म्हणत असतो, मी ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार केला आहे आणि मगच बोलतो आहे. तर आता प्रिया मात्र खूप जास्त घाबरलेली असते. तिला वाटत असतं की जर सगळ्यांच्या समोर खरं आलं तर माझं काही खरं नाही, माझं हाल तर कुत्रंही खाणार नाही. आधीच तो महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे माझ्यावरती खार खाऊन आहेत. त्यात जर मी त्या रविराज किल्लेदारची मुलगीच नाही हे त्याला कळलं तर तो मला फासावर दिल्याशिवाय राहणार नाही आणि सायली आणि अर्जुन तर मला सोडणार नाही. आणि मग आता प्रिया म्हणायला लागते, खोटं, साफ खोटं आहे हे सगळं. मधुभाऊ, अहो अजून किती खोटं बोलाल? त्या दिवशी मी तुमची हाराची चोरी पकडली म्हणून मला त्रास द्यायला करताय ना तुम्ही हे सगळं? त्यावर अर्जुन प्रियाला म्हणतो, शाटाप, एक शब्द जरी अजून तोंडातून बाहेर काढशील तर याद राख, कोण खोटं आणि कोण खरं हे सिद्ध होईलच लवकर. मधुभाऊ, तुम्ही सगळं खरं सांगा. मग मधुभाऊ सांगायला सुरुवात करतात, हा फोटो लहानपणीच्या साऊचा आहे. साऊ मला या तारखेला सापडली होती. ती मला रात्रीची रडत रडत एका मंदिराबाहेर पायरीवर बसलेली सापडली होती. त्यावेळेस तिच्या अंगावरती एक पांढऱ्या रंगाचा फ्रॉक होता, तिच्या हातात एक बाहुली होती आणि तिने 2 बो बांधले होते. आता मधुभाऊ जसं वर्णन करतात अगदी सायलीचं वर्णनही हरवलेली असते त्यावेळेस तसंच असतं. म्हणजे आता मात्र सगळ्यांनाच विश्वास पटायला लागतो की म्हणजे सायली हीच लहानपणीची तन्वी असू शकते. त्याबरोबर आता मात्र इकडे अश्विनचा या गोष्टींवरती विश्वास नसतो. तो म्हणत असतो की खोटं, साफ खोटं बोलताय तुम्ही, हे सगळं खोटं आहे. मुद्दामून तुम्ही तन्वीला त्रास देण्यासाठी हे सगळं वागताय. मला माहिती आहे तुम्ही खोटं बोलताय. त्याबरोबर लगेच प्रियासुद्धा म्हणायला लागते, मधुभाऊ का उगाच खोटारडेपणा करताय? का माझा संसार मोडायच्या मागे लागलाय? लहानपणापासून मला माझ्या आईवडिलांचं प्रेम नव्हतंच मिळालं, पण आता कुठे मिळतं आहे, तर का तुम्ही माझ्या सुखाच्या आड येताय? त्याबरोबर लगेच सायली म्हणत असते, तोंड सांभाळून बोल प्रिया, मधुभाऊ तुझ्या सुखाच्या आड नाही येत आहेत. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल आणि म्हणून ते गैरसमजातून हे सगळं बोलत असतील. मधुभाऊ, अहो तुम्ही हे काय बोलताय? हा फोटो माझा कसा काय असू शकतो? हा फोटो लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे प्रियाचा आहे. प्रिया खरी तन्वी आहे. त्यावर मधुभाऊ म्हणतात, हे बघ साऊबाळ, मी असं नाही म्हणत की तू तन्वी आहेस. मी फक्त एवढंच सांगतोय की हा तुझा लहानपणीचा फोटो आहे. मी खरं सांगतोय, अगं तुम्हा दोघींचंही संगोपन मीच केलं आहे. मग मी तुम्हाला कसं काय विसरू शकतो तुम्ही लहानपणी कशा दिसायचात ते? तर नंतर आता लगेचच अर्जुन हा पुढे म्हणत असतो, तन्वी तुझी ओळख कशी पटली? तुझ्या पायावर असलेल्या तुळशीपत्रामुळे ना? ते तुळशीपत्र तन्वीच्या पायावर होतं म्हणून? मग आता ते तुळशीपत्र आम्हा सगळ्यांना दाखव, आम्हाला सगळ्यांना ते बघायचं आहे. आता अर्जुनने असं म्हटल्याबरोबर प्रिया आणखीन जास्त घाबरते आणि मी असं काही तुळशीपत्र वगैरे दाखवणार नाही असं म्हणायला लागते. त्यावर अर्जुन म्हणत असतो, तू दाखवूच शकत नाही कारण तू खोटं बोलतेस, तू खोटारडी आहेस असं सगळं म्हणायला लागतो. त्यावर लगेचच आता अश्विन हा अर्जुनबरोबर वाद घालायला पुढे येत असतो. तो म्हणत असतो, तू माझ्या बायकोवर हे असले काहीही आरोप करू शकत नाहीस दादा. त्यावर अर्जुन म्हणत असतो, मी तुझ्या बायकोवर कुठल्याही प्रकारचे आरोप करत नाही आहे, मी जे आहे ते खरंच बोलतोय आणि जर तुझी बायको खरं बोलतेय तर सांग तिला पायावरचं तुळशीपत्र दाखवायला. त्यावर लगेच प्रिया म्हणते, ठीक आहे, तुळशीपत्रच बघायचं आहे ना तुला अर्जुन, मग हे बघ. आणि प्रिया आता तिच्या पायावरचं खोटं तुळशीपत्र अर्जुनला दाखवतो. अश्विन म्हणायला लागतो, बघितलंच माझ्या बायकोच्या पायावरचं तुळशीपत्र, ती खोटारडी नाही तर तुझा सासरा खोटारडा आहे. त्याबरोबर प्रिया इकडे लगेच आक्रोश करायला लागते, बघितलं मी खरं बोलत होते, मी का खोटं बोलेन पूर्णाजी, मी खरंच तुझी तन्वी, तुझी नात आहे. त्याबरोबर लगेच आता अर्जुन लगेच म्हणायला लागतो, मिसेस सायली आता तुमचा पाय दाखवा. सायली ही आपला पाय दाखवते तर त्यावरती
तुळशीपत्राची खून असते. अर्जुन म्हणत असतो फॅन्टॅस्टिक. आता एक काम करा, दोघींनी पाय धुवून या. आता पाय धुवायला सांगितल्याबरोबर लगेचच प्रिया घाबरते. ती म्हणत असते आता खून दाखव बोललास, मी खून दाखवली ना, पाय वगैरे धुवायला मी जाणार नाही. मला काही हे सगळं करण्याची गरजच वाटत नाही. त्याबरोबर आता मात्र लगेच कल्पना ही प्रियाला म्हणायला लागते, तन्वी अगं का घाबरतेस तू, जा धुवून ये पाय. तसंही आपल्याला काय खरं आणि काय खोटं माहीत आहे ना, मग आपल्याला काळजी करायची काय गरज आहे. जे खोटारडे असतात ना त्यांना काळजी करायची गरज असते. तू जा धुवून ये पटकन पाय असं म्हणायला लागते. अर्जुनसुद्धा आता सायलीला सांगतो, जा मिसेस सायली तुम्हीसुद्धा पाय धुवून घ्या. आता सायली आणि प्रिया दोघीसुद्धा पाय धुवून बाहेर आलेले असतात. आता मात्र प्रिया खूप जास्त घाबरलेली असते. तर पूर्णाजी या लगेचच म्हणतात, बघू तन्वी पाय. त्यावर प्रिया पाय दाखवते तर प्रियाच्या पायावरचं तुळशीपत्राची खून गायब झालेली असते, कारण ती मार्करची खोटी खून असते, ती निघून गेलेली असते. मग सायलीचा पाय बघितला जातो तर तिच्या पायावरची तुळशीपत्राची खून ही जशीच्या तशीच असते. आता सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खून बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि अशारित्या आता अर्जुन सगळ्यांच्या समोर ही गोष्ट सिद्ध करतो की प्रिया ही खरी तन्वी नाही तर सायली ही खरी तन्वी आहे. त्यानंतर आता तो पूर्ण आजींना आणि घरातल्या सगळ्यांना सांगत असतो, याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना कळतोय का, ही मुलगी गेले 2-2.5 वर्षांपासून तुम्हाला, रविराज काका, प्रतिमा आत्या सगळ्यांनाच फसवत आहे, तुमच्या भावनांची खेळत आहे खोटी तन्वी बनून. ही हे सगळं का करते आणि कोणाच्या सांगण्यावरून करते हे आपल्याला लवकरात लवकर कळून जाईल, कारण आता पोलीस ताबडतोब येतील आणि मग हिला स्वतःहून घेऊन जातील. त्यानंतर ही गुपचूप आपला कबुली जबाब देईल आणि पोपटासारखी चुरू बोलायला सुद्धा लागेल. आता हे ऐकल्यावर मात्र प्रिया खूप जास्त घाबरलेली असते. ती आता माफी मागायला लागते, मला माफ करा असं करू नका, मला पोलिसांच्या ताब्यात अर्जुन देऊ नकोस. त्यावर अर्जुन हा तिला विचारायला लागतो, ठीक आहे पोलिसांच्या ताब्यात नाही द्यायचं ना, तुला नाही देणार, पण मग हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून केलं ते आम्हाला ताबडतोब सांगून टाक. आता मात्र प्रिया गप्प राहते, ती काही बोलत नसते. तर अर्जुन म्हणतो, जर तू काही बोलणार नसशील तर मी पोलिसांना बोलावणारच. तर नंतर आता प्रिया ही काही बोलत नसल्यामुळे अर्जुन हा लगेचच पूर्ण आजीकडे, कल्पनाकडे येतो आणि त्या दोघींना म्हणायला लागतो, ह्या खोटारड्या मुलीच्या सांगण्यावरून तुम्ही माझ्या बायकोबरोबर एवढं वाईट वागलात, तिला वाईट वागणूक दिलीत, तिला त्रास दिलात, पण शेवटी आज काय झालं, तुमच्यासमोर सत्य हे आलंच ना. पूर्णाजी, शेवटी तुझं वचन हे खरं ठरलं. तू प्रतिमा आत्याला म्हणाली होतीस की माझा नातू तुझ्या मुलीशी, तन्वीशी लग्न करेल आणि मी खरोखर खऱ्या तन्वीशी म्हणजेच सायली अर्जुन सुभेदार उर्फ तन्वी रविराज किल्लेदारशीच लग्न केलेलं आहे. आता सायलीला फायनली तिचं कुटुंब मिळालेलं असतं आणि आता या क्षणाला पूर्णाजी खूप जास्त खुश झालेले असतात की त्यांना त्यांची खरी तन्वी सापडली. पण त्याचबरोबर त्या प्रियावर खूप जास्त चिडलेल्याही असतात, कारण प्रियाने त्यांची फसवणूक केलेली असते. तर आता सायलीसुद्धा प्रियावर खूप चिडलेली असते, कारण प्रियाने फक्त आतापर्यंत सायलीलाच नाही तर तिच्या कुटुंबांनासुद्धा त्रास देण्याचा हा जो काही प्रयत्न केलेला आहे तो तिला अजिबातच पटलेला नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आत्तापुरती तर इथेच संपतो, पण पुढे नेमकं काय घडणार आणि आता सायली कशा प्रकारे प्रियाला धडा शिकवणार हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.